नवी मुंबई के रबाले क्षेत्र में भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और छत्रपति शिवाजी महाराज की संयुक्त जयंती इस वर्ष भी बड़े ही हर्षोल्लास और उत्साह के साथ मनाई गई। यह भव्य आयोजन नवी मुंबई के पूर्व महापौर एवं भाजपा के वरिष्ठ नगर सेवक सुधाकर सोनावणे के नेतृत्व में संपन्न हुआ। कार्यक्रम के दौरान हजारों की संख्या में लोगों ने भव्य रैली में भाग लिया। अम्बेडकरी और छत्रपति शिवाजी महाराज से जुड़े गीतों की धुन पर लोग झूमते नजर आए, जिससे पूरे क्षेत्र में उत्सव का माहौल देखने मिला। इस अवसर पर नगर सेविका रंजना सोनावणे, पूर्व नगर सेविका डॉक्टर गौतमी सोनावणे, युवा नेता एडवोकेट अमोल उगाड़ी सहित कई गणमान्य लोग भी उपस्थित रहे। सभी ने इस संयुक्त जयंती उत्सव में उत्साहपूर्वक भाग लिया और कार्यक्रम की शोभा बढ़ाई। पूरे विभाग में निकली इस भव्य रैली ने हर किसी के मन में नई ऊर्जा और जोश भर दिया, साथ ही महापुरुषों के विचारों को जन जन तक पहुंचाने का कार्य किया। इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए सुधाकर सोनावणे ने जयंती उत्सव पर अभिवादन किया। प्रमाणे या वर्षी देखील आंबेडकर भीमनगर मधील प्रभाग क्रमांक 6 चा हा जो भाग आहे, या भागातील हजारो नागरिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांची जी मिरवणूक आहे, भव्य मिरवणूक शांततेत संपूर्ण विभागाची परिक्रमा करत आता भीमनगरमध्ये पोहोचलेली आहे। जे आनंदाचं वातावरण आहे, आपण पाहताय हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हम सब है भाई भाई हा नारा देत खऱ्या अर्थाने सर्व जाती धर्माची लोक, संपूर्ण भारतीय लोक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही। आणि हीच परंपरा गेली 25 वर्ष या ठिकाणी सातत्याने सुरू आहे। मी या सर्व लोकांचं मनपूर्वक आभार मानतो। नवी मुंबईमधील तमाम नागरिकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देखील देतो। परंतु सो खुशीने या ठिकाणी कितीतरी म्हणजे आपण पाहताय की कॅमेरा फिरवला तर आपल्याला मुस्लिम महिला देखील दिसतील, आपल्याला ख्रिश्चन्स दिसतील, आपल्याला ब्राह्मण दिसतील। असं काही नाही की बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारताचे अखंड मानवजातीचे आहेत। त्यांनी मानवाच्या कल्याणासाठी काम केलेलं आहे। भारतीय राज्यघटना बनवताना कुठलीही जात, कुठलाही धर्म त्यांनी डोळ्यासमोर ठेवला नाही, तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने मानवता ही डोळ्यासमोर ठेवून काम केलेलं आहे। त्यामुळे उत्तराय म्हणून का होईना गेली 25 वर्षे या विभागामध्ये कष्टकरी माणूस जो आहे तो मोठ्या दिमाखाने 14 एप्रिललाच अशा प्रकारची मिरवणूक काढतो। आणि ह्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र असलेला हा रथ या पूर्ण परिसराची परिक्रमा करतो आणि लोक आनंद घेत आहेत। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।